नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे काळ्या चण्याची चमचमीत अशी रस्सा भाजी। तर आज आपण ही भाजी अगदी झटपट अशी बनवून तयार करणार आहे। अजिबात वाटण वगैरे न करता झटपट चण्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरे टाकायचे आहे। जिरे बघा तेलामध्ये छान असे फुललेले आहेत। जिरे फुलल्यानंतर यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा छान गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर ठेचलेला 1 चमचा लसूण आणि अर्धा चमचा किसलेला आलं टाकून घेतलेला आहे। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा कांदा आलं लसूण मी छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। छान असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर टोमॅटो छान असा पिकलेला आहे आणि अगदी बारीक असा मी कट करून घेतलेला आहे। आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर टोमॅटो लवकर शिजावा याकरता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा एवढी हळद यामध्ये टाकून घ्यायची आहे। हळद आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोमॅटो छान स्मॅश होईपर्यंत मी तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढं बेसन टाकून घ्यायचं आहे आणि बेसन सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे किंवा छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आज ही भाजी आपण अजिबात वाटण वगैरे न करता बनवत आहे। त्यामुळे भाजीला किंवा ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा एवढं बेसन टाकून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बघा बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहे। तर सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी बघा मी 1 चमचा एवढं काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कमी जास्त करून घेऊ शकता। त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा धणे पावडर। आता या मसाल्यांना आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता पाणी टाकून हे मसाले आपल्याला छान 1 ते 1.5 मिनिटासाठी याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पाणी आपल्याला गरम वापरायचं आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे। गरम पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजी लवकर शिजायला सुद्धा मदत होते। तर या ठिकाणी बघा किती छान असा रंग आपल्या फोडणीला आलेला आहे। त्यानंतर यामध्ये बघा मी 2 ते 3 चमचे एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा 1 वाटी एवढे चणे घेतलेले आहेत। हे चणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। या ठिकाणी हे चणे आपण उकडून वगैरे घेतलेले नाही आहे, डायरेक्ट मी फोडणीमध्येच टाकून घेतलेले आहे। आता हे चणे आपल्याला फोडणीमध्ये छान असे मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे। तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट भाजी पाहिजे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी हे चणे आपण उकडून वगैरे घेतलेले नाही आहे, त्यामुळे मी थोडं जास्त पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण चणे शिजायला थोडंसं जास्त पाणी लागणार आहे। त्यानंतर आता पातेल्यावरती झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। चणे शिजेपर्यंत भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा मध्यम आचेवरती 9 ते 10 मिनिटे एवढी ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी 9 ते 10 मिनिटामध्ये चणे छान असे शिजल्या जातात। झाकण ठेवूनच आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। चणे जे आहेत ते छान असे शिजल्या गेलेले आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला चणे शिजेपर्यंत ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजिबात वाटण वगैरे न करता मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही आपली चण्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। भाजीचा रस्सा सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान झालेला आहे। अजिबात पातळ असा झालेला नाही, अगदी परफेक्ट असा हा भाजीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे। भाजीला रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे। तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते। चला तर मग तुम्हाला आजची माझी झटपट अशी चण्याच्या रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसंच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।